समाचार अब तक, सत्य का साहस। लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील वलांडी येथील एका 7 वर्षीय बालिकेवर 4 ते 5 दिवस लैंगिक अत्याचाराची घटना घडल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे। या अमानुष घटनेच्या निषेधार्थ आणि आरोपी नराधमाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे या इतर मागण्यांसाठी लातूर शहरात 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजताच्या दरम्यान गंजगोलाई येथील जगदंबा देवीच्या मंदिरापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय। या मोर्चामध्ये महिलांची उपस्थिती सर्वात मोठ्या प्रमाणे होती। लातूर शहरातील संपूर्ण बाजारपेठ बंद होती। सर्व दुकाने प्रतिष्ठाने बंद ठेवून लातूरकरांनी कळकळीत बंद पाळला। दरम्यान हिंदू जन आक्रोश मोर्चा गंजगोलाई येथील जगदंबा देवी मंदिरापासून महात्मा गांधी चौक, डॉक्टर आंबेडकर पार्क, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे जुने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला। 7 वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपी नराधमाला फाशी द्या। वलांडी येथील अमानुष घटनेचा जाहीर निषेध। मानवतेला काळीमा फासणाऱ्या वलांडी घटनेचा जाहीर निषेध। नारीपी अत्याचार, मानवता शमसार, फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशा घोषणा या विराट मोर्चामध्ये दिल्या जात होत्या। मोर्चात सर्वांना भगव्या टोप्या, भगवे झेंडे व निषेधाच्या घोषणाचे फलक झळकत होते। या मोर्चात महिला, पुरुष, नागरिक हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते। लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, देशाचे पंतप्रधान, देशाचे गृहमंत्री यांना निवेदन देण्यात आले। वलांडी येथील बालिकेवर अत्याचार प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी। पीडिता बालिकेच्या कुटुंबियांना पोलीस संरक्षण देण्यात यावे। संपूर्ण प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत आरोपीला व कुटुंबियांना गावबंदी करण्यात यावी अशा विविध मागण्यांना घेऊन हिंदू जन आक्रोश मोर्चाच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आले आहेत। एक समाज एकत्र आज जमलेला आहोत लातूरमध्ये निषेध व्यक्त करण्यासाठी आणि शासनाला निवेदन देण्यासाठी। जे काही आज वलांडी येथे दुर्घटना झालेली आहे, ज्या नराधमाने त्या मुलीवर अत्याचार केलेले आहेत, त्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी, एवढंच नव्हे तर महिलांचा जो आत्मसन्मान आहे तो आम्हाला परत मिळायला पाहिजे। जी ही घटना घडलेली आहे लातूरात, खूप लाजिरवाणी गोष्ट आहे। परत ही घटना आपल्या लातूरात, महाराष्ट्रामध्ये कुठेही घडली नसायला पाहिजे। मला असं वाटतं की शासनाने कठोर काहीतरी कारवाई अशा लोकांवरती केली पाहिजे। ज्या काळामध्ये शिवाजी महाराज होते त्या काळामध्ये एका पुरुषांची अशी टाप होत होती की महिलांकडे डोळेवर करून बघण्याची, ती आता यावेळेस स्वराज्य स्थापन ज्यावेळेस झालं होतं, शिवाजी महाराजांनी जशी प्रथा चालू केली होती ती प्रथा आता या काळामध्ये सुरुवात करण्याची खूप गरज आहे। आणि आता जर या नराधमाला जर शिक्षा झाली नाही तर अशी किती नराधम आपल्या मायलेकीवरती हात घालतील याचा काही आपल्याला अंदाज नाही। त्यासाठी शिवाजी महाराजांचं तत्व आपल्याला अनुसरून अशा नराधमाला भर चौकामध्ये नग्नस्त करून त्याचे हात पाय तोडून त्याला एक उदाहरण आपल्या समाजासमोर ठेवलं पाहिजे की जो कोणी दोषी असेल त्याच्यावरती अशी शिक्षा दिली जाईल। आणि ह्या शिक्षेला पाहूनच जे कोणी आहेत पुरुष मंडळी ते भिवून कदाचित ह्याच्या विचार सुद्धा करणार नाहीत अशा गोष्टीसाठी। म्हणून आमचा महिला समाज जो हिंदी खॉटिक समाजाचा महिला समाज आहे, अतिरिक्त दुसरेही आमचे समाज बांधव आहेत, महिला भगिनी आहेत, पुरुष मंडळी आहेत, तेही आमच्या सोबत आहेत आमच्यासोबत निषेध व्यक्त करण्यासाठी। तर मी इथं जास्तीत जास्त होईल तेवढं फाशीची शिक्षा द्या अशी शासनाला विनंती करते। आणि त्याचबरोबर जे काही कुटुंब आहे त्या कुटुंबाला शासनाने मदत करावी, आपल्यापर्यंत जेवढी मदत होईल। समाचार अब तक साठी ब्युरो रिपोर्ट लातूर।